अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एआयबीचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय। टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले। काही सेकंदातच इंजिन बंद पडल्याने विमान कोसळलं। विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अपघात झाल्याचं एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। अहमदाबाद विमान अपघातामध्ये वैमानिकाची कोणतीही चूक नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय। प्राथमिक तपासानुसार उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचं इंधन कट ऑफ स्विच एकापाठोपाठ एक बंद झालं। त्यामुळे विमानाला होणारा इंधन पुरवठा थांबला। इंधन पुरवठा थांबल्याने विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली। यानंतर पायलटने लगेचच मेडे कॉल दिला। विमान 625 फूट उंचीवर असताना विमानाकडून एटीसीला शेवटचा सिग्नल मिळाला। या दरम्यान दोन्ही वैमानिकांमध्ये झालेलं संभाषण सुद्धा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून समोर आलंय। तुम्ही इंजिन बंद का केलं असा प्रश्न एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिकाला विचारला। त्यावर मी काहीच केलं नाही असं उत्तर दुसऱ्या वैमानिकानं दिलं। वैमानिकाने इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला। विमानाचं एक इंजिन काही प्रमाणात सुरूही झालं, पण दुसरं इंजिन सुरू होऊ शकलं नाही। ड्रीमलायनर विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठ्यासाठी रन आणि कट ऑफ असे दोन ऑप्शन्स असतात। जर विमान हवेत असेल आणि स्विच कट ऑफवर गेला तर इंजिनाला इंधन मिळणं बंद होतं। इंधन न मिळाल्यास विमानाची इंजिन बंद होतात, ज्यामुळे विमान हवेत उंच उचलण्यासाठी थ्रस्ट मिळत नाही। असं झालं तर विमानामधला वीज पुरवठा देखील थांबू शकतो, ज्यामुळे कॉकपिटमधील अनेक उपकरणं देखील काम करणं थांबवतात। उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचे इंजिन बंद झाल्यानं रॅम एअर टर्बाइन उघडलं। रॅम एअर टर्बाइन हे एक लहान उपकरण आहे। रॅम एअर टर्बाइन वाऱ्याच्या वेगावर फिरतं। रॅम एअर टर्बाइनमुळे वीज आणि हायड्रॉलिक पॉवर निर्माण होते। जेव्हा विमानाची मुख्य शक्ती खंडित होते तेव्हा हायड्रॉलिक सिस्टीम बिघडते, तेव्हा रॅम एअर टर्बाइन आपलं काम करतं। रॅम एअर टर्बाइन विमानाची नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणाली काही प्रमाणात कार्यरत ठेवण्यास मदत करते। विमानाच्या इंधनामध्ये कोणतीही समस्या नव्हती। विमानाला उड्डाणाच्या वेळेला कोणताही पक्षी धडकलेला नव्हता। अपघाताच्या वेळेला आकाश पूर्णपणे निरभ्र होतं। दृश्यमानता चांगली होती। वादळासारखी कोणतीही परिस्थिती नव्हती। दोन्ही वैमानिक वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त होते। वैमानिकाला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। सहवैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। त्यामुळे अपघाताला वैमानिक जबाबदार नसल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलंय। विमान फक्त इंधन पुरवठा बंद झाल्यानंच कोसळलं। पण हा इंधन पुरवठा का बंद झाला, यात मानवी चूक होती की तांत्रिक चूक होती, हे अद्याप समोर आलेलं नाही।